अतिक्रमण धारकांच्या ताब्यात असलेले 3 व्यावसायिक दुकान गाळे अखेर ग्रामपंचायतीनं परत मिळवत मूळ मालकांच्या ताब्यात दिले। नक्की प्रकरण काय आहे ते पाहू आपला आवाज न्यूजवर। मार्डी तालुका मान इथं ग्रामपंचायतीचे अतिक्रमित दुकान गाळे कारवाईतून ताब्यात मूळ धारकांना सुपूर्द। अतिक्रमण हटवून संबंधित गाळे मूळ धारकांना सुपूर्द करण्यात आले। ही कारवाई प्रशासनाच्या उपस्थितीत शांततेत पार पडली। सन 2017 मध्ये ग्रामपंचायतीनं या 25 दुकान गाळ्यांची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेतले होते। दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित गाळे ज्यांच्या ताब्यात होते त्यांना पुन्हा देण्यात आले। मात्र त्यापैकी 3 दुकान गाळ्यांवर काही व्यक्तींनी अतिक्रमण करून स्वतःच्या वापरासाठी ताबा घेतला होता। या प्रकरणी संबंधित अतिक्रमण धारकांनी दहिवडी न्यायालयात हरकत दाखल केली होती। न्यायालयानं त्यावर तात्पुरता स्थगित आदेश दिला होता। मात्र स्थगितीचा कालावधी संपल्यानंतर ग्रामपंचायतीनं वरिष्ठ स्तरावर आवश्यक कागदपत्रे सादर केली। या कागदपत्रांच्या आधारे संबंधित ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं स्पष्टपणे सिद्ध झाले। त्यानुसार अतिक्रमण धारकांना सविस्तर नोटीस देऊन गाळ्यांचा ताबा सोडण्याचे आदेश देण्यात आले। तरी त्यांनी आदेशाचं पालन न केल्यानं गट विकास अधिकारी दहिवडी यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त मागून कारवाई करण्याचा निर्णय घेतला। प्रशासक सरपंच सारिका जाधव, विस्तार अधिकारी नंदकुमार फडतरे, ग्रामसेवक समीर शेख तसेच दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। अतिक्रमण धारकांकडून गाळे ताब्यात घेऊन ते पुन्हा मूळ धारकांना सुपूर्द करण्यात आले। या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचं संरक्षण झाले असून परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी प्रशासक सरपंच सारिका जाधव काय म्हणाल्या ते पाहू। नमस्कार, माझे नाव सारिका दत्तात्रय जाधव। मी मार्डी गावची सरपंच प्रशासक म्हणून कारभार सांभाळत आहे। आता आज आपण या ठिकाणी जे उभे आहोत तर इथे ग्रामपंचायत मालकीचे 25 व्यापारी गाळे असून सदर 9 पत्र्यांच्या गाळ्यांचं दुरुस्तीचं काम चालू असताना डिसेंबर 2025 मध्ये गाळा क्रमांक 1, 2, 3 मध्ये अतिक्रमण करण्यात आले होते। तब्बल 7 महिन्यानंतर आज ते अतिक्रमण रीतसर हटवण्यात आले असून ज्यांचे अग्रीमेंट करण्यात आले होते सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना रीतसर गाळे सुपूर्द करण्यात आले। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।